2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणानं एक वेगळंच वळण घेतलं. असं राजकारण जे एवढ्या वर्षात कधीही कुणीही बघितलं नव्हतं आणि असे होईल याचा कधी कुणी अंदाजही बांधला नव्हता. 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये राहिलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळली आणि त्यानंतर सत्ता पालट झालं. शिवसेना फुटली, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी फुटली आणि महाराष्ट्राचं राजकारण पूर्णतः बदलून गेलं. कोण विरोधी पक्षात आहे, कोण सत्ताधारी पक्षात आहे हे देखील कळण्याला काही वाव राहिला नाही. याच्या आधी देखील महाविकास आघाडी बनण्याआधी देखील काही तासांसाठी फडणवीस हे देखील मुख्यमंत्री झाले होते, पण परत मुख्यमंत्री होण्याचा आतापर्यंत त्यांना संधी कुठलीही मिळालेली नाहीये. या सर्व गोष्टींमध्ये आपण बघितलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ह्याचा सगळ्यात जास्त फटका बसला. त्यांचा पक्ष फुटला, त्यांची लोक त्यांना सोडून निघून गेली. पण यातून ते काय शिकले किंवा यातून त्यांनी काय बिल्ड करायचा प्रयत्न केला, यातून शिवसेनेचं भवितव्य काय आहे ह्याच्याबद्दल आपण आज थोडी चर्चा करू. यातून परसेप्शन काय बिल्ड करता येईल याच्याबद्दल देखील आपण थोडं बोलू. नमस्कार, माझं नाव आकाश खंडके आणि हे आहे जस्ट पॉलिटिक्स. शिवसेना फुटली, एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेना ही आमचीच असं नॅरेटिव्ह बिल्ड करण्याचा प्रयत्न केला. जे त्यानंतर निर्णय आले, मग ते विधानसभा अध्यक्षांचा निर्णय असो किंवा इलेक्शन कमिशनचा निर्णय असो, हा सर्व त्यांच्याच बाजूने लागला आणि एकंदरीत हे सिद्ध झालं की सरकारी यंत्रणा म्हणा किंवा निर्णय जे आहेत ते पूर्णपणे शिंदेंच्याच बाजूने आहेत. शिवसेना ही शिंदेंचीच आहे कागदोपत्री. यामध्ये उद्धव ठाकरेंना मोठा फटका बसला. पण इथे उद्धव ठाकरे मागे पडले असं म्हणता येणार नाही. त्यांनी चांगलं परसेप्शन बिल्ड केलं. शिंदे सोडून गेल्यानंतर गद्दार, खोके सरकार, मिंदे हे नॅरेटिव्ह जे त्यांनी बिल्ड केलं हे बऱ्यापैकी घराघरात पोचलं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचलं. शिंदे जे कायम म्हणत राहिले की आमच्या पाठीमागे महाशक्ती आहे, ह्याचा देखील उद्धव ठाकरेंनी चांगला उपयोग केला हे पटवण्यासाठी लोकांना की शिंदे काहीच नाही आहेत, त्यांच्या मागे भाजप उभा आहे म्हणून शिंदे उभे आहेत. आणि याचा फटका शिंदेंना येत्या निवडणुकीत बसेल असं माझं ठाम मत आहे. परवा जो जनता दरबार झाला, त्याला तुम्ही प्रेस कॉन्फरन्स म्हणा, ओपन प्रेस कॉन्फरन्स म्हणा किंवा टाउन हॉल मीटिंग म्हणा, त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं जे त्यांचे मुद्दे मांडले हे डायरेक्ट लोकांना अपील करण्यासाठी होते. निर्णय जो राहुल नार्वेकरांनी दिला हा आपल्या विरोधात जाणार ह्याची त्यांना आधीपासूनच भनक होती, थोडासा अंदाज होता. म्हणूनच त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान याचिका दाखल केली होती आणि अपेक्षितच निर्णय लागला. त्यांनी देखील म्हणजे नार्वेकरांनी देखील इलेक्शन कमिशनचाच निर्णय उचलून धरला आणि यातून उद्धव ठाकरेंना बॅकफूटवर जावं लागलं. पण आपला आजचा मुद्दा हा आहे की यातून शिवसेनेचं भवितव्य काय, उद्धव ठाकरेंचं भवितव्य काय. तर मला असं वाटतं हे सगळं बघितल्यानंतर की नरेंद्र मोदींनी 9 वर्ष जे देशात केलं तेच काहीसं उद्धव ठाकरे सध्या इलेक्शनच्या आधी महाराष्ट्रात करू पाहतात. ते म्हणजे इमेज बिल्डिंग. नरेंद्र मोदींची इमेज एवढ्या चांगल्या प्रकारे 9 वर्षात बिल्ड झालेली आहे की काही झालं तर लोकांचं मत असं असतं की मोदी करत आहेत तर चांगलंच होतंय, मोदी करतायत तर देशासाठीच करतायत, मोदी करतायत तर त्यातून भलंच होईल, मोदी है तो मुमकिन है. हे वाक्य तुम्हाला देशातील प्रत्येक मुलाच्या तोंडात ऐकायला मिळेल. उद्धव ठाकरे हेच काहीतरी करायचा प्रयत्न करतात एका वेगळ्या प्रकारे. त्यालाच आपण इमेज बिल्डिंग म्हणू शकतो. परवा जो जनता दरबार झाला ह्याचा त्यांच्या निर्णयावर काहीच फरक पडणार नाही, पण त्यांनी लोकांच्यात जाऊन एक गोष्ट पटवून द्यायचा त्यांना प्रयत्न केला की जरी यंत्रणा माझ्या विरोधात असतील, महाशक्ती माझ्या विरोधात असेल, शिंदे फुटून गेले असतील, तरी एक शिवसैनिक, सच्चा शिवसैनिक हा माझ्या पाठीशी आहे, माझ्या बरोबर आहे आणि येत्या निवडणुकीत मतपेटीत तो माझ्यासाठीच मतदान करेल. सध्या उद्धव ठाकरे हे शिवसेना या नावापेक्षा ठाकरे या ब्रँडवर जास्त कॉन्सन्ट्रेट करतायत असं माझं ठाम मत आहे आणि हेच त्यांना लॉंग रन मध्ये उपयोगी देखील पडेल. आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे की हे जे काय खेळ झाला, बरोबर झाला चुकीचा झाला हे आपण थोडं बाजूला ठेवू, हा वेगळा मुद्दा होऊ शकतो. पण शिवसेना फुटली, लोक त्याला जे त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं, स्पष्टीकरण दिलं की आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललोय, हे सर्व काही 2024च्या विधानसभा निवडणुकीपर्यंतच आहे. निवडणूक ज्यावेळी लागेल त्यानंतर सगळ्यांना परत एकदा रिंगणात उतरावं लागेल आणि स्वतःला परत एकदा सिद्ध करावं लागेल, लोकांना पटवून द्यावं लागेल की त्यांना लोकांनी मत का द्यावं.
आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आता जे नॅरेटिव्ह बिल्ड करायचा ते प्रयत्न करतायत की लोक माझ्या बरोबर आहेत, मतदार माझ्या बरोबर आहेत, मी कुणालाही न घाबरता मी या रिंगणात एकटा उतरलेलो आहे, हे त्यांना त्याच्यात उपयोगी पडेल असं मला वाटतं. ह्याच्या उलट शिंदेंना ह्याचा फटका बसू शकतो, कारण महाराष्ट्रातून भरपूर उद्योगधंदे बाहेर गेले. अजित पवार ज्यांना ते आधी क्रिटिसाइज करत होते, ज्यांच्या विरोधात बोलत होते, तेच त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये येऊन बसले त्यांची इच्छा नसताना. आणि हे सगळे मुद्दे, हे सगळ्या गोष्टी लोक बघतायत, लोकांना हे कळतंय. त्यामुळे हे ज्यावेळी जनतेच्या दरबारात, जसं परवा उद्धव ठाकरे गेले, तसं ज्यावेळी शिंदेंना निवडणुकीच्या आधी जावं लागेल, मुख्यमंत्रीपद बाजूला ठेवून, यंत्रणा बाजूला ठेवून, इलेक्शन कमिशन नार्वेकरांना बाजूला ठेवून, त्यावेळेस ते लोकांना कसं पटवून देतील या गोष्टी, हे खूप महत्वाचं आहे. आणि आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की जनतेच्या दरबारात ज्यावेळी आपण जातो, इलेक्शनच्या वेळी वोट मागतो, त्यावेळी कुठलीही यंत्रणा आपल्या कामी येत नाही. तिथे फक्त आपण काय लोकांपर्यंत पोहोचवतो हे महत्वाचं आहे. आणि इथेच तुमची इमेज कामी येते. मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे, हा माझ्या पित्याचा पक्ष आहे, हो ही घराणेशाही आहे, पण माझ्या वडिलांनी दिलेला पक्ष आहे, तो मी चालवणार. हा जो उद्धव ठाकरेंचा स्टँड आहे, हा जो त्यांचा एक नॅरेटिव्ह त्यांनी बिल्ड केलाय, हा खूप महत्वाचा आहे आणि हाच त्यांना पुढे उपयोगी पडेल असं मला वाटतं. परवाची जी जनता दरबार झाला त्यात त्यांनी ठासून सांगण्याचा प्रयत्न केला, मुद्देसूद बोलण्याचा प्रयत्न केला की कसे राहुल नार्वेकरांनी दिलेले प्रत्येक निर्णय हा त्यांच्या विरोधात आहे आणि त्याला लीगल स्टँड नाही आहे, त्याला लीगल आधार नाहीये. भवितव्यात काय होईल माहित नाही, आपल्याला बघावं लागेल. पण मला असं पर्सनली वाटतं की या सर्व गोष्टींचा विचार करता येत्या विधानसभा इलेक्शन्समध्ये जर उद्धव ठाकरेंनी बार्गेन करून व्यवस्थित सीट आपल्याकडे घेतल्या आणि चांगल्या प्रकारे लढत दिली, तर त्यांना जे डॅमेज झाले एवढ्या दिवसात, ते सगळं डॅमेज भरून निघण्यास वेळ लागणार नाही. ते परत एकदा व्यवस्थित उभे राहू शकतील, यातून बाहेर येऊ शकतील. याच्या पलीकडे जाऊन अजून एक मुद्दा छोटासा असा आहे की एवढ्या दिवस म्हणण्यापेक्षा एवढे वर्ष त्यांच्यावर जे लांछन लागलं की राज ठाकरेच चांगले वारसदार होते, त्यांनाच पक्ष द्यायला पाहिजे होता, किंवा शिंदेनी शिवसेना फोडली कारण उद्धव ठाकरे अपात्र आहेत हा पक्ष चालवण्याला, या सगळ्या गोष्टींना काउंटर करण्यासाठी देखील त्यांना चांगली संधी आहे. लोकांना प्रूव्ह करण्यासाठी संधी आहे की मीच खरा वारसदार आहे, मला बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष देऊन काही चूक केली नाही आणि मीच हा पक्ष पुढे घेऊन जाऊ शकतो. आशा करतो तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल. पुढच्या एपिसोडमध्ये नक्की भेटू.